पुढे बघूयात एक मोठी बातमी। मुंबई हायकोर्टाने महाविकास आघाडीला मोठा दणका दिलेला आहे। बंदची हाक कुणीही देऊ शकत नाही आणि तसं जर कुणी करत असेल तर कारवाई करावी आणि मुंबई हायकोर्टाने या संदर्भात असं म्हटलेलं आहे आणि थोड्याच वेळात याबाबत लेखी आदेश सुद्धा दिले जाणार आहेत। बंद करणं हे बेकायदेशीर असल्याचं हायकोर्टाचं म्हणणं आहे। हायकोर्टाने महाविकास आघाडीला हा मोठा झटका दिलेला आहे। 24 तारखेला खरं तर बंद पुकारण्यात आलेला होता आणि त्या संदर्भातच आता हायकोर्टाने आपला मोठा निर्णय दिलेला आहे आणि हा महाविकास आघाडीसाठी मोठा झटका असल्याचं देखील आपण बघतोय। कुठलाही पक्ष अशा प्रकारे बंदची हाक देऊ शकत नाही आणि जर अशा प्रकारे बंदची हाक देण्यात आली तर त्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल आणि ते सर्वस्वी अधिकार जे आहेत ते सरकारकडे असतील असं हायकोर्टाचं म्हणणं आहे। त्यामुळे उद्याचा बंद हा बेकायदेशीर असल्याचं देखील यावेळेस सांगितलं जातंय। महाविकास आघाडीला मुंबई हायकोर्टाने हा अतिशय मोठा दणका दिला असल्याचं आपण बघतोय आणि हा मोठा झटका सुद्धा महाविकास आघाडीला आता बसलेला आहे। कारण बंदची हाक महाविकास आघाडीकडून देण्यात आलेली होती। 24 तारखेला संपूर्ण महाराष्ट्र बंद राहणार अशा प्रकारची हाक देण्यात आलेली होती। मात्र हा बंद बेकायदेशीर असल्याचं हायकोर्टाने स्पष्ट केलेलं आहे। या संदर्भात आता लवकरच लेखी सुद्धा उत्तर हायकोर्टाकडून समोर येणार आहे आणि त्यामध्ये नेमकं काय लिहिलेलं असतं, काय अटी असतात ते देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र उद्याचा जो बंद आहे तो बेकायदेशीर असल्याचं आता कोर्टाने सांगितलेलं आहे। 24 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रभर बंदची हाक ही देण्यात आलेली होती आणि महाविकास आघाडीकडून हा बंद पुकारण्यात आलेला होता। मात्र आता हायकोर्टाने या संदर्भात महाविकास आघाडीला मोठा झटका दिलेला आहे। बंद करणं बेकायदेशीर आहे आणि असे कुठलेच अधिकार कुठल्या पक्षाला देण्यात आलेले नाही असं देखील हायकोर्टाने म्हटलेलं आहे। त्यामुळे जर कोणी अशा प्रकारे बंद पुकारत असेल तर त्यावर कारवाई करण्याचे अधिकार देखील शासनाला असतील असं सुद्धा हायकोर्टाचं म्हणणं आहे। कोर्टाने हा खरं तर महाविकास आघाडीला मोठा झटका दिला असल्याचं आपण पाहू शकतोय। तर बघतोय महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना आता पोलिसांनी नोटीस सुद्धा बजावलेली आहे। ही या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि पक्षाच्या काही महत्त्वाच्या नेत्यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली होती। मात्र आता महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस बजावली असल्याची माहिती मिळते आहे। उद्याच्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी जनतेला आवाहन केलेलं आहे। नागरिकांनी दुपारी 2 वाजेपर्यंत कडकडीत बंद पाळावा असं आवाहन त्यांनी केलंय। लोकल बेस्ट सेवा दुकानं बंद ठेवायला हव्या असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। उद्याच्या बंदचा फज्जा उडवू नका, नाहीतर जनता 2 महिन्यांनी तुमचा फज्जा उडवेल असा इशारा उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना आता दिलेला आहे। जे आपल्या राज्यातले सगळे सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक आहेत त्या सगळ्यांना मी सांगतोय की उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत सगळ्यांनी हा बंद कडकडीत पाळून आम्ही तुमच्या कारभारावरती आणि आमच्या एकूणच माता भगिनींच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त करत आहोत हे सरकारला दाखवलं पाहिजे। म्हणजे लोकल आणि बस सेवा सुद्धा बंद ठेवली जाणार आहे का? हो, बंद ठेवायला पाहिजेत कारण उद्याचा बंद हा कोणत्याही राजकीय हेतूने प्रेरित नाही। हा जनतेच्या प्रत्येकाच्या मनातला, हृदयातला आणि घरातला प्रश्न आहे। म्हणून लोकल आणि बस मी सरकारला सुद्धा विनंती करतोय, दुकानदारांना सुद्धा दुकान बंद ठेवायला काय हरकत आहे, दुपारी 2 वाजेपर्यंतच ठेवायचे, स्वतःहून बंद पाळला पाहिजे। कारण जर का कोणाला त्यांच्या माता भगिनींपेक्षा त्यांचा व्यवसाय प्यारा असेल तर त्यांना कोणी वाचू शकत नाही। म्हणजे कोणी म्हणजे अशा नराधमांपासून कोणी वाचू शकत। सरकारला सुद्धा विनंतीच करतोय जरी मी संताप मनात असला तरी सरकार आणि सरकारी पक्षाला विनंती करतोय की आपल्याला सुद्धा मुलीबाळी आहेत, कुटुंब आहेत, त्यांच्या रक्षणासाठी तुम्ही अकार्यक्षम असलात तरी जनता सक्षम आहे। म्हणून उद्याच्या बंदच्या आड पोलिसांची दादागिरी होऊ देऊ नका, कुठेही आतताईपणाने सरकारने वागू नये आणि मुद्दामून हट्टाने बंदचा फज्जा उडवण्याचा प्रयत्न करू नका। कारण उद्याचा प्रयत्न तुम्ही जर का केलात तर 2-3 महिन्यानंतर जनता तुमचा फज्जा उडवल्याशिवाय राहणार नाही।